नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया नाटक करत आता कल्पनाला आणि प्रतापला रिंगणात घेत असते, पण आता प्रतापच तिलाच रिंगणामध्ये घेतो, कारण तिच्यावरच तिचा डाव पलटतो। प्रताप म्हणतो, हे बघ मधू भाऊंनी अजून सत्य समोर आले नाही ना, त्याच्या मागे त्यांचं सुद्धा काही कारण असेल ना। तर प्रिया म्हणते, हे बघा बाबा, मग तुम्हाला काय वाटतंय मी खोटं बोलते का? तेव्हा तर प्रताप म्हणतो, नाही मी म्हणतच नाही, पण आतापर्यंत तू तर खोटं बोलत आलीस आहे ना प्रिया। आतापर्यंत तू म्हणत आली आहेस की साक्षी माझी मैत्रीण नाहीये, नाही शेवटी निघालंच ना आम्हाला व्हिडिओद्वारे तर माहिती पडलंच ना, कळालंच ना। तेव्हा आता प्रियाची बोलतीच बंद होते, पण आता कल्पनाही म्हणजे प्रतापच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण कल्पनाला माहीत असतं की हे खरं आहे म्हणून। तेव्हा आता प्रिया म्हणते, बाबा मी तसं म्हणतच नाहीये, तुम्हाला असं वाटतं की मी खोटं बोलते का? तर प्रताप म्हणतो, हे बघ मला ते काही माहीत नाही, पण मधू भाऊ पण एवढे चुकीचे नाहीये, त्यांना राहायचं आहे या घरामध्ये, त्यामागे काहीतरी कारण असेल म्हणून तर इथे राहत असतील ना। तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा आई, आपण आहे ना त्यांना मधू भाऊंना कुसुमताईकडे पाठवून देऊ, आपल्या घरी आपल्याला रिस्क आहे, त्यांना ते खुनी आहे आणि ते आपल्या घरी राहणं हे रिस्क आहे। तेव्हा आता कल्पना म्हणते, नाही बाळा असं नसेल काही। तेव्हा आता प्रताप म्हणतो, हो तू पण प्रिया कुठे काय बोलते आहे, तो ते खुनी असते, आतापर्यंत अर्जुन केस कशाला लढला असता, असं आता प्रताप तिला म्हणत असतो। तर आता इथे प्रियाची खूप उतरते, तर आता इकडे कल्पना प्रिया तिथून रागात निघून जाते। तर कल्पना म्हणते, अहो तुम्ही का बोलले असं, तिची काही चुकी होती का? ती पण तर बरोबरच बोलली ना, ते पण भाऊने खून केलेला आहे, खुनाचा ऑलरेडी आरोप आहे, आणि आता त्यांच्या आश्रमामध्ये परत मृतदेह सापडला। तेव्हा आता प्रताप कल्पनावरच ओरडतो, तू ना धाकट्या सोन्याची बाजू नको घेत जाऊ, ती खोटं बोलली तरी तुला खरं वाटतं। कल्पना मोठी सून पण आहे, तुला 2 सुना आहे, दोघी सुनांना बरोबरीने ठेवत जा, असं आता प्रताप कल्पनाला चिडून म्हणतो। तर आता इकडे प्रतापला खूप राग येतो, कारण कल्पना सायलीलाच म्हणजे हे उलट सुलट बोलत असते आणि मधू भाऊंना सुद्धा। तर प्रतापला सगळं खरं पटलेलं असतं की कोण कसं वागतं आणि कोण कसं नाही, कोणाचा स्वभाव कसा आहे आणि कोणाचा नाही, त्याच्यामुळे प्रताप आता पूर्ण सायलीची बाजू घेत असतो। तर तिकडे प्रताप आता कल्पनाकडून रागातून तिथून निघून जातो। तर आता कल्पना विचारच करत बसते। तर दुसरीकडे रविराज सुद्धा विचार करत असतात की हा मृतदेह आश्रमामध्ये सापडला कसा काय, कोणाचा आहे मृतदेह आणि खरंच काय आहे ना। आणि ही दामिनी मॅडम हीच त्याचे प्रचार करते आहे, व्हिडिओ बनवून, नवीन व्हिडिओ बनवून। नेमकं काय म्हणायचं आहे दामिनीला? जर ते जे खोटं असलं ना तर ते खोटंच असेल, त्यामागे ना दामिनीचाच हात असेल, तिलाच हे होऊ द्यायचं नसेल, म्हणूनच ती मधू भाऊंना आत करण्यासाठी, केस हारण्यासाठी म्हणूनच ते असे नाटकं करते आहे। तेव्हा आता इकडे नागराजची पायाखालची जमीन सरकते। नागराज म्हणतो, दादा तर खरं बोलतो आहे, हा सगळा महिपत आणि दामिनीचाच प्लॅन आहे। तेव्हा आता परत आता रविराज म्हणतो की यामागे ना कोणाचा तरी मास्टर माइंड आहे, मास्टर माइंड असल्याशिवाय हे असे प्रकरण घडणारच नाही। आता वात्सल्य आश्रमामध्ये मृतदेह कसा बरं सापडेल? आता सापडला असता तर मग मधू भाऊंना परत जेल झाली असती, म्हणजे परत त्यांच्या मागेच ते प्रकरण गुंडाळत आहे, मधू भाऊंना ना कोणीतरी गुंडाळण्याचा प्रयत्न करतो आहे, आता हे रविराज म्हणत असतो। तर इकडे नागराजला तर घाम फुटत असतो। नागराज म्हणत असतो, आता हा तर दामिनी आणि महिपतपर्यंत पोचला आहे आणि प्रिया विरोधात सुद्धा त्याला सगळे पुरावे सापडत आहे, तर आता हा माझ्यापर्यंत ना पोचो तर बरं आहे, नाही तर मग मी मेलोच, असं आता नागराजला भीती वाटत असते। तर ते इकडे प्रतिमा म्हणत असते, हो ना हो, असं कसं काय त्या आश्रमामध्ये मृतदेह कसा काय सापडला, तिथे आता मधू भाऊंचा काही संबंध नाही, मधुकर पाटील तर आता सुभेदारांच्या घरी राहतात, असं ती आता सांगत असते। तेव्हा आता रविराज परत म्हणतो की हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नको, काळजी काही करू नको, मधू भाऊंचं काय आहे ते ना एक मास्टर माइंड प्लॅन करणारा असेल, तोच बघत असेल आणि तोच करत असेल, जाऊ दे, तू काही काळजी करू नको, तू तुझी औषधी घेतली का? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी बरी आहे। तेव्हा आता प्रतिमा म्हणते, चला मी जेवणाचं नाश्त्याचं बघते। तेव्हा आता तिथून प्रतिमा निघून जाते। तर आता इकडे अर्जुन सायलीकडे आलेला असतो, अर्जुन सायलीला चहा घेऊन आलेला असतो। आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली हा घ्या चहा, गरमागरम चहा घ्या की तुम्हाला बरं वाटेल। तेव्हा सायली म्हणते, हो का, खरंच तुम्ही सगळे कशी माझी काळजी घेताय हो, माझी सेवा करताय, मला नाही हे पाहून खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं। तुम्हाला माहिती का आज दुपारी काय झालं? मी ना खुर्चीवर हॉलमध्ये बसलेली होती, तेव्हा खुर्चीवर आता हॉलमध्ये बसलेली असताना चक्क प्रियाने माझे पाय दाबले, माहिती का, प्रियाने चक्क माझी सेवा केली। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, काय
काय सांगताय काय तुम्ही? आता सायली म्हणते, हो अहो प्रियाने चक्क माझे आज पाय दाबले, चेपून दिले. तुम्हाला माहिती का, आज माझ्या पायामध्ये मोच आली. तर पप्पा बोलले की, डॅड बोलले की सायली बरं आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, मुद्दा त्या किचनमध्ये काम नसतं ना तर मीच तुझे पाय चेपून दिले असते. तेव्हा आता डॅड म्हणतात की तुला पाय चेपण्याची इच्छा झाली ना, चेपून घे, तेवढं पूर्ण तुझ्या पदरात पडेल. तर जबरदस्ती प्रियाला आता डॅडांनी माझे पाय चेपायला सांगितले. मी डॅडांना बोलली तेव्हा आता डॅड बोलले असू दे शांत हो. तेव्हा आता मी मुद्दाम मग पाय चेपू दिले. तर आता मंडळी इकडे सायली अर्जुनला सगळं सत्य सांगत असते. तर अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, त्या प्रियाची ना तुमची पायाजवळ बसण्याची सुद्धा लायकी नाही आहे. माहिती का तुम्हाला? तिचा आणि तुमचा जमीन आसमानचा फरक आहे. कुठे तिची बरोबरी पायाजवळ पण करताय तुम्ही. तर आता दुसरीकडे प्रिया मधुभाऊंकडे आलेली असते. ती मधुभाऊंचे कान भरत असते. ते मधुभाऊ, तुमच्यामुळे बघा आज या घरामध्ये पोलीस खून वगैरे असं म्हणजे कारस्थानं चालू आहे. तर आई बाबा त्यांना नाही आवडत या गोष्टी आणि तरीसुद्धा तुम्ही इथे राहताय. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हो बाळा, मी काय करू आता, कारण सायली आणि जावई बापू इथून जाऊच देत नाही, मलाही लेकीच्या घरी राहायला नाही आवडत. तेव्हा आता प्रिया म्हणते की मग बरोबर आहे ना, तुमच्यामुळे त्या सायलीला किती त्रास झाला बघितला ना तुम्ही. ते डेड बॉडी, खून, हे प्रकरण ते प्रकरण, हे ऐकून सायलीला चक्कर आली. सगळे घाबरले होते की नाही. सायलीला चक्कर आली, उद्या जाऊन काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही राहाल, असं आता प्रिया मधुभाऊंना घाबरवत असते. तर आता मधुभाऊसुद्धा घाबरलेले असतात. आणि परत प्रिया म्हणते, तुम्हीच म्हणायचे ना आधी की लेकीच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही, मग तुम्ही ते इथे चांगले बसून खाऊन राहिले आहे. तेव्हा आता मधुभाऊंना प्रियाचं बोलणं खूप वाईट वाटतं. पण आता मधुभाऊंना सायलीची सुद्धा काळजी वाटत असते की खरंच माझ्यामुळे सायलीला काल चक्कर आले, माझ्यामुळेच झालं सगळं, हे विचार आता मधुभाऊंच्या मनामध्ये असतात. तर प्रिया आता चिंगी लावून तिथून बाहेर निघून जाते. तर मधुभाऊ त्यांचा विचार करत असतात की खरंच माझ्यामुळे माझ्या साऊचा जर कधी माझ्या साऊला कधी काही झालं तर मी कोणाकडे बघायचं, असं म्हणून आता मधुभाऊ विचार करतात आणि तिथून निघून जातात. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली फॉरेन्सिक रिपोर्टसाठी त्या फॉरेन्सिक ऑफिसमध्ये आलेले असतात. तर त्या ठिकाणी त्यांना समजतं की ती डेड बॉडीचं चेहरा आता कॉम्प्युटरवर समोर येईल म्हणून असं. तर ते आता तिथे चेक करतात वगैरे. तर तो चेहरा आता हरीश काकांचा असतो असं सायली म्हणते. तर फॉरेन्सिक रिपोर्टवाला जो माणूस असतो तो आता सांगतो की हा चेहरा आहे त्या माणसाचा, ज्या मृतदेह सापडला त्या बॉडीचा. तेव्हा सायली म्हणते, हे तर हरीश काका आहे. तर आता सायली खूप रडत असते. आता हे पाहून चैतन्य आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं की सायली रडते आहे, त्यांना खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा सायली म्हणते, हरीश काका असे नव्हते आणि त्यांचा खून कसा काय झाला वगैरे, तिला खूप वाईट वाटत असतं या गोष्टीचं. तेव्हा आता अर्जुन आणि सायली इतकं म्हणजे त्यांना इतकं वाईट वाटतं की ह्या एका केससाठी दुसऱ्याचाही खून झाला म्हणून त्या गोष्टीसाठी त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं. तर आता अर्जुन म्हणतो की हरीश काकांची माहिती जर कधी घ्यायची असेल आपल्याला तर कोणाकडे जावं लागेल. तर आता चैतन्य त्याची माहिती काढतो. तर चैतन्य आता त्यांना समजतं की एक जण आहे तो हरीश काकांचा खूप जवळचा मित्र आहे आणि त्यांचं बोलणं चालणं नेहमी असतं, नेहमी ते एकमेकांच्या संपर्कात असतात. तेव्हा आता अर्जुन आणि सायली त्या माणसाकडे आलेले असतात की ज्याचा हरीश काकांचा आणि त्यांचा संबंध असतो. तेव्हा आता सायली म्हणते, तुमचा आणि हरीश काकांचा संबंध कधीपासून आहे, कधीपासून तुम्ही त्यांना ओळखतात? तेव्हा आता ते म्हणतात, हो कधीच्याच पूर्वीचेच आम्ही एकमेकांना ओळखतो. आता परवाच त्यांचा मला मेसेज येऊन गेला, आमचं फोनवर बोलणं झालं. तेव्हा आता हे ऐकून सायलीला आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण ह्या माणसाला माहीत नसते की हरीश काकांचा मृतदेह सापडला आहे म्हणून. पण तरीसुद्धा आता सायली म्हणते, हो का, दाखवा बरं काय मेसेज आलेला आहे, काय नाही, तुमच्यामध्ये काय बोलणं झालं ते. तेव्हा आता तो माणूस फोन काढतो आणि अर्जुनला सगळं सांगत असतो, सगळे मेसेज दाखवत असतो आणि अर्जुनसुद्धा तो फोन हातामध्ये घेतो आणि ते मेसेज सगळे बघतो. तेव्हा आता तो सांगत असतो, अहो हा तर माझा खूप जवळचा मित्र आहे, आमचं आताच परवा बोलणं झालं, तुम्हाला माहिती का, इतका जीव लावतो ना मला, मी पण त्याला खूप जीव लावतो, एकदम माझा जवळचा मित्र आहे. तेव्हा आता अर्जुनला माहिती पडलं असतं की परवा यांचे मेसेज झाले म्हणजे आता हरीश काका जिवंत आहे. मग हा फोनवरून कोण मेसेज करत आहे, हरीश काका जिवंत आहे तर मग तो मृतदेह कोणाचा असेल, असे प्रश्न आता अर्जुनच्या आणि सायलीच्या डोक्यात येत असतात.
आता अर्जुन आणि सायली ते मेसेज वाचतात, एक एक करून सगळे मेसेज वाचत असतात. तर त्यांना त्याच्यावरून म्हणजे अर्जुन आता त्याचं डोकं वापरतो की नेमकं काय आहे काय नाही. तर आता ते दोघंही घरी जायला निघतात. ते आता त्यांना म्हणतात थँक्यू बरं का तुमचा मोबाईल घेतला, मेसेज चेक केला त्याबद्दल. तेव्हा ते बोलतात की काही नाही, काही हरकत नाही. तर आता असं म्हणून ते अर्जुन आणि सायली आता घरी यायला निघतात. तर घरी यायला निघाल्यावर आता सायली मधुभाऊंकडे यायला निघते. मधुभाऊंकडे ती यायला निघते तेव्हा आता बघते रूममध्ये तर मधुभाऊच नसतात. तर ते मधुभाऊ कुठे तुम्ही? बाथरूममध्ये आहे का? कुठे गेलात तुम्ही? अशी इकडे तिकडे शोधते पण तिला काही मधुभाऊ दिसत नाही. तेव्हा आता ती अर्जुनकडे पाहते आणि म्हणते का मधुभाऊ तर नाही. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही याच्यामध्ये आता बाहेर पडायचं नाही. बाहेर जर कधी पडले तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि मला सांगून जायचं नाही असं मी सांगितलेलं आहे. मग मधुभाऊ कुठे गेले? तर इकडे अर्जुनला पण खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो नेमकं घरातलं कोणीतरी त्यांना बोललं असेल. म्हणजे अर्जुनच्या डोक्यामध्ये तो विचार येतो की कोणीतरी मधुभाऊंना बोललं असेल म्हणूनच ते घराबाहेर पडले असतील. आता मंडळी आता पुढे येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की मधुभाऊ कुठे गेले सायलीला सोडून आणि अर्जुनच्या समोर येतं का की प्रियानेच मधुभाऊंना फुसक लावली आणि मधुभाऊ प्रियेच्या सांगण्यावरनं घर सोडून गेले. हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मंडळी प्लीज ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील.